न्यूज 24 शिवनेरी. नमस्कार, मी गोपीनाथ शिंदे आणि आपण पाहतात न्यूज 24 शिवनेरी. न्यूज 24 शिवनेरीच्या या वृत्तानंतर म्हणजेच वडगावानंद पादिरवाडी हा रस्ता गेल्या 2 वर्षापासून डांबरीकरणाचा प्रतीक्षेत होता. खडी संपूर्ण अंथरलेली होती. या रस्त्यावरून अनेक शाळेतली मुले असतील, अनेक नागरिक असतील, असे अनेक पादिरवाडीला ये जा करणारे व्यक्ती होते. परंतु 2 वर्षानंतरही हा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत पडला होता. न्यूज 24 शिवनेरीच्या या वृत्तानंतर नक्कीच प्रशासनाला कुठेतरी जाग आली. कारण का तर या बातमीच्या आधारे या बातमीला दुजोरा दिलाय तो मनसेच्या कार्यकर्त्यांनी. आणि या रस्त्यावर डांबरीकरण का होत नाही, तर रस्ता कधी होणार, अशा शब्दामध्ये डायरेक्ट अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. तर आपण मनसेच्या कार्यकर्त्यांना विचारूया की नक्की या न्यूज 24 शिवनेरीच्या बातमीचा इम्पॅक्ट त्यांनी कशा प्रकारे मनावर घेतलं आणि कशा प्रकारे हे काम चालू झालं ते. तर हे जे आज वडगावानंद पादिरवाडी रस्त्याचं काम जे सुरू झाले, तर ते नक्की कशा प्रकारे मनसेचे कार्यकर्ते सगळे एकवटले, अधिकाऱ्यांना ते फैरीवर घेतलं. कारण का तर अनेक जण या रस्त्यावरती पडले, अनेक अपघात झाले, परंतु प्रशासन कुठेतरी झोपेचं सोंग घेत होतं. नक्की तुम्ही प्रशासनाला जागे होण्याचं काम केलं, काम सुरू झाले, काय सांगाल याबद्दल? खरं तर ज्या वेळेला न्यूज 24 शिवनेरीवर ही बातमी प्रसारित झाली, पादरवाडीकरांच्या, वडगावानंदकरांच्या, काळेपाटाच्या, ग्रामस्थांच्या ज्या वेळेला ह्या वेदना आमच्या पाहण्यात आल्या आपल्या माध्यमातून, खरं तर त्यावेळेला आम्हालाही वाईट वाटलं. 1.5 वर्षापासून हा रस्ता प्रलंबित होता. तर याबाबत आम्ही महाराष्ट्र मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे जे आपले कार्यकारी अभियंता आहेत नगराळे साहेब, त्यांच्याशी आम्ही संपर्क केला. तर त्यांनी ज्या वेळेला आम्ही त्यांच्यासमोर या व्यथा मांडल्या, नागरिकांच्या, ग्रामस्थांच्या, शेतकऱ्यांच्या, त्यांना सांगितलं का 1.5 वर्ष खरं तर साहेब आमचे ग्रामस्थ, माता भगिनी, गर्भवती स्त्रिया, शालेय विद्यार्थी खूप मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत. त्यांचे अपघात होत आहेत, त्यांना या रस्त्यावरून चालता येत नाही, वाहनांची नुकसान होतीये. तर ह्या सगळ्या समस्या त्यांनी जेव्हा ऐकून घेतल्या तेव्हा त्यांना सुद्धा खूप या गोष्टीचं गांभीर्य समजलं. त्यांनी जे आपले शाखा अभियंता आहेत कोळेकर रावसाहेब, त्यांना याच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर माझं फोनवर संभाषण झालं. तर त्यांनी मला शब्द दिला होता रविवारपर्यंत हे काम आम्ही 100% चालू करतोय. आणि त्याप्रमाणे रविवारी, सोमवारी यंत्रसामग्री वगैरे सगळी यायला सुरुवात झाली आहे पादरवाडीत. आणि सोमवारी त्यांनी प्रत्यक्ष काम चालू केलं. खरं तर हे श्रेय या सगळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्ही वाचा फोडली या विषयाला, म्हणून आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि नागरिकांना न्याय मिळवून दिला. खरं तर हे सगळं श्रेय, हे सगळं ग्रामस्थांचं श्रेय आहे. ते एकजूट होऊन आमच्या पाठीशी उभे राहिले, म्हणून आम्हाला भांडता आलं आणि त्यांना न्याय मिळवून देता आला. आणि या माध्यमातून मी सगळ्या ग्रामस्थांचे आणि आपले देखील आभार व्यक्त करतो. आणि यापुढे देखील ग्रामस्थांच्या कुठल्याही समस्या असतील तर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे यावं आणि त्यांनी आमच्याशी संपर्क करावा, तुमच्याशी संपर्क करावा. तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या बातम्या देताय, समाजात चांगलं काम करताय. आम्ही सन्माननीय राजसाहेबांचे शिलेदार, आम्ही सगळे कायम ग्रामस्थांच्या या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ, या ठिकाणी ग्वाही देतो. धन्यवाद. नक्कीच मनसेचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. त्यांनी खरं तर या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतलं. न्यूज 24 शिवनेरीच्या या वृत्ताची दखल त्यांनी घेतली आणि अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला आणि नक्कीच या रस्त्याचं आज काम सुरू झाले. तर या स्थानिक ग्रामस्थांच्या अनेक अडचणी होत्या. 1.5 ते 2 वर्षापासून हे ग्रामस्थ प्रतीक्षेत होते, कधी डांबरीकरण होते, तर काय समस्या, आज त्यांना काय वाटतं आपण विचारूया. आज जे डांबरीकरणाचं काम सुरू झालं, डांबरीकरणाचं काम सुरू झाले, चांगलं झाले. आम्हाला फार त्रास होत होता, गाड्यांचे फार नट दिल्ली झाली. आज काय आनंद वाटतो? आता आनंद वाटतोय. 1.5 वर्षापासून काय वाटत होतं या रस्त्याने जाताना? अहो फार बरगड्या दिल्ल्या झाल्या होत्या. रस्ता एवढा दडदडीचा होता का गाड्यांचे पार्ट गळत होती. नक्की आज रस्त्याचं काम चांगलं होतंय. आज रस्त्याचं काम चांगलं होते, त्यामुळं चांगलं वाटतंय. नक्कीच ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलं की त्यांची अगदी शहराचे नटबोट ढिल्ले झाले असं त्यांचं म्हणणं आहे. आज नक्की रस्त्याचं काम, डांबरीकरणाचं काम चांगलं होतंय, तर त्यांनाही छान वाटतंय. नक्कीच आज न्यूज 24 शिवनेरीच्या या वृत्तानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आपल्याला गंभीर साथ दिली आणि या रस्त्याचं काम आज डांबरीकरण सुरू झाले. तुमच्याकडे अशी समस्या असू शकते, नक्कीच तुमची समस्या आम्हाला कळवा. नक्कीच त्या समस्येला आपण वाचा फोडू आणि आपलं काम जे तुमचं राहिलेलं काम असेल किंवा रस्त्याचं काम कोणतंही काम असू द्या,
आपण प्रशासनापर्यंत पोहोचू आणि तुमचं काम करण्याबद्दल आपण नक्कीच पुढाकार घेऊ आणि मनसेचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेतच. तुमचं काम नक्कीच मार्गी लावू. काही अडचणी असेल तर मेसेज करा, कॉल करा, व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवा. तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं आम्ही काम करू. गोपीनाथ शिंदे, न्यूज 24 शिवनेरी, वडगाव आनंद.